इचिगो इचिये, प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची जपानी कला. नमस्कार मित्रांनो, मराठी ग्रोथ बुकमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मला एक सांगा, तुम्ही शेवटच्या वेळी कधी एखाद्या गोष्टीचा पूर्ण मनापासून आनंद घेतला होता? असा क्षण जेव्हा तुमच्या हातात मोबाईल नव्हता, डोक्यात उद्याच्या कामाचं टेन्शन नव्हतं आणि जुन्या आठवणींचं ओझंही नव्हतं. फक्त तुम्ही आणि तो एक क्षण. कदाचित आपल्याला आठवणारही नाही, कारण आपण सध्या अशा जगात जगत आहोत जिथे आपण शरीराने एका ठिकाणी असतो पण मनाने दुसऱ्याच जगात भटकत असतो. आपण जगण्याऐवजी फक्त धावत आहोत. पण जपानमध्ये एक अतिशय सुंदर संकल्पना आहे, जिला म्हणतात इचिगो इचिये. इकिगाय या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक फ्रान्सेक मिरालेस आणि हेक्टर गार्सिया यांनी त्यांच्या इचिगो इचिये या पुस्तकात अशा एका कलेबद्दल सांगितले आहे, जी आपल्याला आजमध्ये जगायला शिकवते. इचिगो इचियेचा शाब्दिक अर्थ होतो एक वेळ एक भेट. म्हणजेच आता आपण जो क्षण जगत आहोत तो पूर्ण विश्वाच्या इतिहासात पुन्हा कधीही येणार नाही. जरी तुम्ही उद्या याच वेळी, याच ठिकाणी, याच माणसांना भेटलात, तरी तो क्षण वेगळा असेल. आजच्या या सविस्तर ऑडिओबुकमध्ये आपण या पुस्तकातील प्रत्येक धडा, जपानी चहा समारंभाची रहस्य आणि आपल्या 5 ज्ञानेंद्रियांचा वापर करून आनंदी कसे व्हायचे हे अगदी तपशीलवार शिकणार आहोत. ही फक्त एक समरी नाहीये, तर तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलणारा एक प्रवास आहे. चला तर मग या अनमोल क्षणाची सुरुवात करूया. भाग 2. इचिगो इचियेचा इतिहास आणि अर्थ. इचिगो इचिये या शब्दाची मुळं 16व्या शतकातील जपानी चहा समारंभात दडली आहेत. चहाचे महान गुरु सेन नो रिक्यू यांनी हा शब्द लोकप्रिय केला. त्या काळी जपानमध्ये युद्ध व्हायची. जेव्हा योद्धे चहा पिण्यासाठी एकत्र यायचे, तेव्हा त्यांना माहीत नसायचे की ते उद्या जिवंत असतील की नाही. म्हणूनच तो चहा पिण्याचा क्षण ते अशा प्रकारे जगायचे जणू ती त्यांच्या आयुष्यातील शेवटची भेट आहे. पुस्तकात लेखक सांगतात की इचिगो इचिये हे केवळ चहा पिण्यापुरते मर्यादित नाही. ते 4 महत्त्वाच्या स्तंभांवर उभा आहे. 1. वर्तमान क्षणाचे महत्त्व. जे निघून गेले ते परत येणार नाही, भूतकाळ. आणि जे येणार आहे ते आपल्या हातात नाही, भविष्य. आपल्याकडे फक्त आत्ता आहे. 2. अनन्यता, युनिकनेस. कोणताही प्रसंग जसाच्या तसा पुन्हा कधीही घडत नाही. 3. लक्षपूर्वक जगणे, माइंडफुलनेस. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे. 4. कृतज्ञता. जो क्षण आपल्याला मिळाला आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे. लेखक एक उदाहरण देतात. समजा तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला भेटलात. तुम्ही खूप गप्पा मारल्या, पण गप्पा मारताना तुमचं लक्ष सतत मोबाईलवर येणाऱ्या नोटिफिकेशन्सकडे होते. इथे तुम्ही इचिगो इचिये गमावलात, कारण ती वेळ, ती ऊर्जा आणि ते वातावरण पुन्हा कधीही तंतोतंत तसे असणार नाही. भाग 3. शिकार आणि शोध. आपण वर्तमान का गमावतो? लेखक म्हणतात की आपण 2 प्रकारचे लोक असतो, हंटर किंवा गॅदरर. आपण नेहमी भविष्यातील आनंदाची शिकार करत असतो. जेव्हा मला नोकरी लागेल तेव्हा मी आनंदी होईन, जेव्हा मी घर घेईन तेव्हा मी सुखी होईन. यामुळे आपण आजचा आनंद उद्यावर ढकलतो. इचिगो इचिये आपल्याला शिकवते की आनंद हा मुक्कामात नाही, तर प्रवासात आहे. आपण वर्तमान गमावण्याची 3 मुख्य कारणे पुस्तकात दिली आहेत. 1. भूतकाळाचा पश्चात्ताप, मी तसं करायला नको होतं, या विचारात आपण अडकतो. 2. भविष्याची चिंता, उद्या काय होईल, या भीतीने आपण आजचा दिवस खराब करतो. 3. डिजिटल व्यसन. स्क्रीनमध्ये बघताना आपण समोरच्या माणसाचे डोळे बघायला विसरतो. भाग 4. जपानी चहा समारंभ आणि इचिगो इचियेचे नियम. पुस्तकाचा एक मोठा भाग चहा समारंभावर आधारित आहे. चहा पिणे ही जपानमध्ये एक साधना मानली जाते. याचे काही नियम आहेत जे आपण आपल्या आयुष्यात लागू करू शकतो. 1. तयारी. पाहुणे येण्यापूर्वी यजमान पूर्ण घर स्वच्छ करतो, फुलं सजवतो. याचा अर्थ असा की कोणत्याही क्षणाचा आनंद घेण्यासाठी तुमचे मन शांत आणि तयार असले पाहिजे. 2. साधेपणा. चहाच्या खोलीत फार सजावट नसते, फक्त आवश्यक गोष्टी असतात. आपल्या आयुष्यातही आपण जितका पसारा कमी करू तितका आनंद जास्त मिळेल. 3. शांतता. चहा पिताना अनावश्यक बोलणे टाळले जाते. शांततेत एक वेगळी शक्ती असते जी आपल्याला स्वतःशी जोडते. भाग 5. इचिगो इचियेचे 10 सुवर्ण नियम. लेखकांनी पुस्तकाच्या शेवटी 10 अत्यंत महत्त्वाचे नियम दिले आहेत, जे हा पुस्तकाचा आत्मा आहेत. 1. क्षणाला टाळू नका, म्हणजेच डोंट पोस्टपोन. प्रत्येक संधीला आता किंवा कधीच नाही, म्हणजेच नाऊ ऑर नेव्हर या नजरेतून पहा. जर तुम्ही आज कोणाला आय लव्ह यू म्हणायचे ठरवले असेल तर ते आजच म्हणा. 2. असं जगा की जणू हे आयुष्यात एकदाच घडणार आहे. जेव्हा तुम्ही कोणाला भेटता तेव्हा असा विचार करा की ही तुमची शेवटची भेट आहे. तुमचे वागणे आपोआपच प्रेमळ होईल. 3.
वर्तमानात राहा म्हणजे ड्वेल इन द प्रेझेंट. भूतकाळ आणि भविष्यात भटकणे थांबवा. 4. काहीतरी नवीन करा. रोजच्या त्याच रुटीनमध्ये अडकू नका. कधीतरी वेगळ्या रस्त्याने ऑफिसला जा, नवीन पदार्थ खा. नवीनता इचिगो इचिएला जन्म देते. 5. साधना करा म्हणजे प्रॅक्टिस झाझेन. दिवसातून काही वेळ शांत बसा. काहीही करू नका, फक्त श्वासावर लक्ष द्या. 5ही इंद्रियांचा वापर करा. आपण फक्त डोळ्यांनी जगतो, पण इचिगो इचिए म्हणते की वासाचा, स्पर्शाचा, आवाजाचा आणि चवीचाही पूर्ण आनंद घ्या. 7. योगायोगांकडे लक्ष द्या म्हणजे नोटीस सिंक्रोनिसिटीज. आयुष्यात काहीही योगायोग नसतो. प्रत्येक घटनेमागे एक संकेत असतो, तो ओळखायला शिका. 8. प्रत्येक भेटीला उत्सव बनवा. साधी जेवणाची वेळ असो किंवा छोटी मीटिंग, तिथे पूर्ण उत्साहाने हजर राहा. 9. स्वतःला बदला. जर तुम्हाला परिस्थिती आवडत नसेल तर स्वतःचा दृष्टिकोन बदला. इचिगो इचिए तुमच्या आतून सुरू होते. 10. प्रत्येक क्षणाचे सोमे करा. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे, ती वाया घालवू नका. भाग 6. 5 इंद्रियांची शक्ती, द पॉवर ऑफ 5 सेन्सेस. लेखक म्हणतात की आपण वर्तमानात येण्यासाठी आपल्या शरीराचा वापर केला पाहिजे. यासाठी त्यांनी काही सोपे व्यायाम दिले आहेत. दृष्टी, साईट. आजूबाजूच्या रंगांकडे लक्ष द्या. झाडांच्या पानांचे वेगवेगळे छटा पहा. ऐकणे, हिअरिंग. गाणी ऐकण्याऐवजी निसर्गाचे आवाज, पक्ष्यांचा चिवचिवाट किंवा दूरवरून येणारा पाण्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. स्पर्श, टच. तुम्ही जे कपडे घातले आहेत त्यांचा पोत अनुभवा. कोमट पाण्याचा स्पर्श अनुभवा. वास, स्मेल. सकाळी मातीचा वास किंवा कॉफीचा सुगंध मनाला शांत करतो. चव, टेस्ट. जेवण करताना सावकाश चावून खा. प्रत्येक मसाल्याची चव ओळखण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण आपल्या इंद्रियांचा वापर करतो तेव्हा आपले मन आपोआपच विचारांच्या गर्दीतून बाहेर पडून आतामध्ये येते. भाग 7. झेन आणि इचिगो इचिए. पुस्तकात झेन तत्त्वज्ञानाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. झेन म्हणजे काहीही न करता फक्त असणे. लेखक सांगतात की आपण नेहमी काहीतरी मिळवण्याच्या मागे असतो, पण कधीकधी काहीही न करणे हे सर्वात कठीण काम असते. त्यांनी झाझेन नावाच्या ध्यानाबद्दल सांगितले आहे. यात तुम्हाला फक्त ताठ बसायचे आहे आणि तुमच्या श्वासाकडे लक्ष द्यायचे आहे. जेव्हा विचार येतील तेव्हा त्यांना ढगांसारखे वाहून जाऊ द्या, त्यांच्यात अडकू नका. हे केल्याने तुमच्या मनाची पाठी कोरी होते आणि तुम्ही इचिगो इचिएसाठी तयार होता. भाग 8. योगायोग आणि चिन्ह. लेखक सायकोलॉजिस्ट कार्ल युंग यांच्या सिंक्रोनिसिटी संकल्पनेचा संदर्भ देतात. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीचा विचार करतो आणि तिचा फोन येतो, किंवा आपल्याला एका प्रश्नाचे उत्तर हवे असते आणि अचानक एखाद्या पुस्तकात ते सापडते. इचिगो इचिए आपल्याला सांगते की जेव्हा आपण वर्तमानात पूर्णपणे जागरूक असतो तेव्हा आपल्याला असे संकेत जास्त दिसू लागतात. हे संकेत आपल्याला योग्य दिशेला नेण्यासाठी असतात. जर तुम्ही खूप धावपळीत असाल तर तुम्ही हे चमत्कार पाहू शकणार नाहीत. भाग 9. इचिगो इचिएचा सराव पार्टी आणि मीटिंग्समध्ये. लेखकांनी व्यावहारिक सल्ले दिले आहेत की आपण सामाजिक जीवनात हे कसे वापरू शकतो. नंबर 1. मोबाईल बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही कोणासोबत असता तेव्हा मोबाईल खिशात किंवा दुसऱ्या खोलीत ठेवा. नंबर 2. ऐकून घ्या. समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे फक्त ऐकण्यासाठी नका ऐकू, तर समजून घेण्यासाठी ऐका. नंबर 3. एकावेळी एकच काम करा. नो मल्टीटास्किंग. जर तुम्ही चहा पित असाल तर फक्त चहा प्या. जर तुम्ही काम करत असाल तर फक्त काम करा. आता आपण पाहूया सारांश आणि काही मुख्य मुद्दे. तर मित्रांनो, आज आपण इचिगो इचिए या पुस्तकातून काय शिकलो, चला एकदा उजळणी करूया. नंबर 1. इचिगो इचिए म्हणजे एक वेळ एक भेट. प्रत्येक क्षण अद्वितीय आहे. नंबर 2. भूतकाळ आणि भविष्याचा मोह सोडा. आनंद फक्त वर्तमानात आहे. नंबर 3. चहा समारंभाचे तत्त्वज्ञान. साधेपणा, शांतता आणि तयारी. नंबर 4. 10 सुवर्ण नियम, ज्यात आत्ता किंवा कधीच नाही ही वृत्ती सर्वात महत्त्वाची आहे. नंबर 5. 5 इंद्रियांचा वापर. शरीराद्वारे वर्तमानात परतणे. नंबर 6. झाझेन ध्यान, मनाला शांत करण्याची कला. नंबर 7. सिंक्रोनिसिटी, निसर्गाच्या संकेतांकडे लक्ष देणे. आता आपण बघूया त्याचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. उद्यापासून काय करायचे. आता हे ऑडिओबुक फक्त ऐकून सोडून देऊ नका. हे तुम्ही तुमच्या आयुष्यात कसे वापरू शकता. नंबर 1. सकाळी उठल्यावर पहिले 5 मिनिटे मोबाईल न बघता फक्त शांत बसा आणि तुमच्या श्वासाचा आनंद घ्या. नंबर 2. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल बंद ठेवा आणि जेवणाच्या चवीचा अनुभव घ्या. नंबर 3. लोकांना भेटताना तुमच्या समोरच्या व्यक्तीला असे वागणूक द्या की ती या जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे.
नंबर 4. दिवसाच्या शेवटी. आज असा कोणता क्षण होता जो तुम्ही पूर्णपणे जगलात याची नोंद करा. लक्षात ठेवा, तुमचे आयुष्य हे अशाच छोट्या छोट्या क्षणांची माळ आहे. जर तुम्ही क्षण वाचवले तर तुम्ही आयुष्य वाचवाल आणि अशा प्रकारे एक सुंदर आयुष्य जगू शकाल. तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. मला आशा आहे की या ऑडिओबुकमुळे तुमच्या आयुष्यात थोडी तरी सकारात्मकता आली असेल. आणि हो, जर तुम्हाला हे पुस्तक वाचायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. इचिगो इचिए हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे. या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही यातला कोणता पॉईंट तुमच्या आयुष्यात उद्यापासून लागू करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंट्स आम्हाला नवीन विषय शोधायला प्रेरणा देतात. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारची ज्ञानात भर घालणारे ऑडिओ बुक्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत प्रत्येक क्षणाचा इचिगो इचिए म्हणून आनंद घेत रहा. धन्यवाद.